बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली. एका लव्ह ट्रायंगल मधून एका तरुणाची लोखंडी रॉडने वार करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे, तर एक तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. 7 मजली पीजी मध्ये भर दिवसा घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पुण्यातील हिंजवडीत असलेल्या एका 7 मजली पीजी मध्ये बुधवारी रात्री एक तरुणी राहण्यासाठी आली. सागर गायकवाड हा तरुण या पीजी मध्ये गेल्या 4 दिवसांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. तरुणीने सागर हा तिचा प्रियकर असल्याचे सांगून 3ऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 310 मध्ये राहण्याची व्यवस्था केली. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी दिनेश महादेव झांबरे नावाचा तरुण या ठिकाणी पोहोचला. त्याने कर्मचाऱ्यांना आपली प्रेयसी याच पीजी मध्ये राहत असल्याचं सांगून थेट 3ऱ्या मजल्यावर पोहोचताच दिनेश आणि सागर यांच्यात जोरदार वाद झाला. काही वेळातच पीजी मध्ये आरडाओरड आणि किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आरोपी दिनेशने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने सागरवर एकामागून एक तब्बल 13 ते 14 वेळा वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की सागर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता दिनेशने या तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला. सध्या या जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व थरार पीजी मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश आणि जखमी तरुणी हे दोघे शाळेपासून एकमेकांचे मित्र होते आणि BCAच्या शिक्षणासाठी पुण्यात आले होते. मात्र पुण्यात आल्यानंतर तरुणीची सागर गायकवाड सोबत जवळीक वाढली. याच लव्ह ट्रायंगल आणि रागातून ही भीषण हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी दिनेश झांबरे याला तात्काळ अटक केली. शालेय वयातील प्रेमातून सुरू झालेला हा प्रवास पुण्यात येऊन एका तरुणाच्या हत्येने आणि दुसऱ्याच्या जेलवारीने संपला. हिंजवडी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत.